जळगाव तालुक्यातील बोरनार परिसरातही मुसळधार पाऊस बरसला। बोरनार गावाजवळ असलेला सौर प्रकल्पच या पाण्यात बुडाला। या प्रकल्पातील काही सौर ऊर्जा प्लेट देखील वाहून गेल्या। तर मुसळधार पावसामुळे या प्रकल्पातून पाणी वाहत असल्याचं चित्र देखील आता समोर आलंय। पावसामुळे सोलार पॅनल वाहून गेल्याची माहिती मिळते। जळगाव तालुक्यातील बोरनार परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय आणि त्याचा फटका या प्रकल्पाला बसलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, जळगावमध्ये सध्या काय स्थिती आहे पावसाची? नक्कीच हिमाली, खरं तर जळगाव जिल्ह्यात जे आहे आज मध्यरात्रीपासूनच जे आहे खरं तर पाचोरा, एरंडोल आणि जळगाव या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आणि या मुसळधार पावसामुळे जे आहे अनेक नदी नाले जे आहे त्यांना पूर आलेल्यामुळे अनेक गावांमध्ये खरं तर पुराचं पाणी शिरून अनेक गावांना पुराचा वेळाखाळ जे आहे ते बसल्याचं पाहायला मिळते। नदीच्या काठावरतील जे काही शेतं आहेत त्या शेतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खरं तर पाणी शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। फळबागांचं नुकसान झालेलं आहे। जळगावमधील जे बोरनार गाव आहे या ठिकाणी खरं तर सौर प्रकल्प आहे। हा सौर प्रकल्प देखील खरं तर पुराच्या वेळाखाळात सापडलेला आहे आणि संपूर्ण सौर प्रकल्प जो आहे हा खरं तर पुराच्या पाण्यामध्ये या ठिकाणी बुडाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच पुढील अजूनही काही तासामध्ये जे आहे मुसळधार पावसाची शक्यता ही जळगाव जिल्ह्यात वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। मंगेश, मात्र जळगावमधील हिवरा नदीवरचा एक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय। यामध्ये एका व्यक्तीनं नदीपात्रामध्ये उडी घेतलेली आहे आणि ही व्यक्ती वाहून गेल्याचं कळतंय। नक्कीच सागर, खरं तर ज्या पद्धतीने जे आहे हिवरा नदीला पूर आल्यामुळे पूर परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावरती गर्दी केलेली होती। दुपारच्या सुमारास खरं तर एका व्यक्तीने जे आहे याच गर्दीमध्ये एका व्यक्तीने पुलावरून थेट पुराच्या पाण्यामध्ये उडी घेतली। अनेकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्या व्यक्तीने थेट पुराच्या पाण्यात उडी घेतल्याने पुराचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणात होता आणि त्या प्रवाहात खरं तर ही व्यक्ती वाहून गेलेली आहे। ज्या पद्धतीने आता जी माहिती समोर आलेली आहे ती पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील प्रकाश पाटील असे या व्यक्तीचं नाव आहे आणि हा व्यक्ती जो आहे ग्रामपंचायत कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अद्यापही या व्यक्तीचा शोध लागलेला नाही आहे। प्रशासनाकडून शोध कार्य सुरू आहे। धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।